आज खरंच सोहळा ज्याला म्हणता येईल, ज्या पूर्ण महाराष्ट्रीयन पदार्थांचा हा सोहळा आज इथे आहे. मला स्वतःला खूप आवडलेलं आहे. सुगंध जो आहे क्लासी खायलाच पाहिजे अशी थाळी आहे. सुगंध असा मी ताक यायची वाट बघतो, म्हणजे थाळी पूर्ण होईल भरून. आणि क्या बात है दिल खुश. ताक थाळी पूर्ण झालेली आहे. सो संडेला स्पेशल आज आम्रखंड आहे इथे. थाळी पूर्ण झालेली आहे. मी आम्रखंडसुद्धा ताटामध्ये घेतो. त्याचा सिक्वेन्स चुकलेला आहे मी ठेवण्याचा, पण मला काही बघून राहत नाही आहे. मी लगेच खायला सुरुवात करणार आहे इथे. शुद्ध महाराष्ट्रीयन थाळीच्या शोधामध्ये आज मी बाहेर पडलो आहे आणि पोचलो आहे शिवतीर्थनगरमधल्या रेवती डायनिंग हॉलमध्ये. आजचा मेनू तुम्हाला ऑलरेडी दिसला असेलच. त्याआधी काही सूचना ज्या नेहमीच मी देत होत्या. मी मित्रगुरू आणि ही कॅब घालूनच मी हा ब्लॉग करणार आहे. ह्याच्यामागे काहीतरी एक टेक्निकल कारण आहे. ते मी 51 थाळी जेव्हा करेल तेव्हा ते मी एक्सप्लेन करणार आहे. कुठल्या ठिकाणी आपल्याला जेवायला जायचं असेल तर ते ठिकाण किती वाजता उघडतं ते मी नेहमी चेक करतो आणि जस्ट चालू होईल त्यावेळी तिथे पोचतो. याचे काही फायदे असतात. कोणाला माहिती आहेत का याचे काय फायदे आहेत ते? जर माहिती असतील तर डेफिनेटली खाली कॉमेंटमध्ये मला सांगा. आणि अशी एक भरपूर मोठी थाळी खायची आहे, त्यामुळे 8 ते 16 तास फास्टिंग याच्या आधी उपास किंवा लंघन केलं असणं गरजेचं आहे. मी स्वतः 12 तासाच्या आसपास याच्या आधी काही खाल्लेलं नाही आहे. असं केल्यामुळे माझी चव घेण्याची क्षमता आणि सुगंध घेण्याची क्षमता, वास घेण्याची क्षमता माझी इम्प्रूव्ह होते. तुम्हाला पण असं करून बघायला हरकत नाही जर जमत असेल तर. आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे याबद्दल तर तुम्ही खाली कॉमेंटमध्ये शेअर करा. भात आणि पोळी रोजच घरामध्ये बनते, पण हे जे बाकीचे यांचे विशेष खास पदार्थ त्याचे काही केले असतील ते खाण्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट असतो. हा व्हिडिओ बघून बऱ्याच शंका येऊ शकतात. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मॅक्सिमम इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड केलेली आहे, तर तुम्ही ती माहिती बघा. म्हणजे तुमचं समाधान लगेच होऊ शकेल. तरी काही जर कवर झालं नसेल तर डेफिनेटली खाली तुम्ही कॉमेंट करा, त्याला आमची टीम रिप्लाय करेल. हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचतो दृकश्राव्य माध्यमातून, त्यामुळे तुम्ही फक्त बघू शकता आणि ऐकू शकता, पण पदार्थांचं टेक्स्चर, पदार्थांचा येणारा सुगंध जो काही आहे आणि पदार्थात काय काय आहे प्रोबेबली टाकलेलं, ते सगळं काही मला तुमच्यापर्यंत पोचवायला आवडतं. हे कुठलं पोस्टमार्टेम नाही आहे. कोणाला हे आवडू शकतं, कोणाला नाही आवडू शकत. मला स्वतःला हे सगळं लोकांना पोचवायला आवडतं, सो दॅट तुम्ही जेव्हा कुठे जाल हे सगळं जेवायला, त्यावेळेला त्यातलं काय काय बघायला पाहिजे, त्यातल्या काय काय चवी अनुभवल्या पाहिजेत, त्या सगळ्या कळण्यासाठी म्हणून हा माझा प्रयत्न आहे. मी नॉर्मली जेवताना बोलत नाही.
मला जेवताना दुसरं कोणी बोललेलं तेही आवडत नाही, पण या व्हिडिओचा मुळात उद्देशच असा आहे की जे काही मी खातो ते तुमच्यापर्यंत पोचवलं गेलं पाहिजे, आणि म्हणूनच मला बोलावं लागतं, आणि आजकाल मी ते आनंदाने करतो आहे. तर आता पानाची डावी बाजू उजवी बाजू सगळं चेक करूया. डाव्या बाजूला दिसतं आहे मीठ आहे, त्याच्यानंतर लिंबू, मिक्स भाज्यांचं लोणचं. आणि सध्या जो सीझन चाललेला आहे, बऱ्याचशा भाज्या अवेलेबल आहेत, तर त्यांनी मिक्स भाज्यांचं लोणचं. माझ्यासाठी हा खूप छान आवडता प्रकार आहे, मी टेस्ट करणार आहे लगेचच. पुढे आहे कोशिंबीर, मिनी बटाटे वडे. उजवी बाजू बघितली तर वांग्याची भाजी आहे, भरलं वांगं ज्याला म्हणतो ते. त्याच्यानंतर ताक आहे, चैनीची परमावधी, मटार उसळ आहे, आणि माझा सगळ्यात आवडता पदार्थ आळूची भाजी. त्याचबरोबर रविवार असल्यामुळे आज त्यांनी हा स्पेशल श्रीखंड ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. पोळी आहे, पोळीचे पोळपाटावर केलेली आहे, चेक केलेलं आहे. सो आता मी खायला सुरुवात करतो. लोणचं झकास आहे. स्पेशली जी मोहरी असते ना ती, आणि मेथी अशा प्रॉमिनंट चव आहे. असे पूर्ण आतनं ते जे काही फ्युम्स येतात ते आलेले आहेत. गजराची एक फेंट चव आहे, किंचित गोड पण चव आहे, पण ती जी काही फेसवलेली मोहरी जी असते त्याची जी काही ही चव आहे, अमेझिंग, रिफ्रेशिंग, अगदी रिफ्रेशिंग. पुढे काकडीची कोशिंबीर, सिंपल काकडीची कोशिंबीर आहे, शिनाळीचा कूट वगैरे काही नाही त्यामध्ये. त्याच्यापुढे हा बटाटे वडा, मिनी बटाटे वडा. मी हा दोन्ही हाताने दाखवायला पाहिजे खरा, पण एका हाताने दाखवतो कारण तो मिनी आहे, आणि जेवताना दोन हात वापरायला मला स्वतःला आवडत नाही. सो टेक्स्चर खूप छान आहे, चव बघतो. कुरकुरीतपणा कव्हरमध्ये आहे, आणि लसूण, आलं, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, जिरे धणे प्रॉपर टाकलेले आहेत. पुदिना नाही आहे. बेसन पीठ जे आहे खूप चांगल्या प्रकारचं वापरलेलं आहे. यमी. नेक्स्ट वांग्याची भरलेली भाजी. त्यातली वांगी ती जांभळी दिसतात, सुरेख चव, फार छान. शेंगण्याचा कूट, तिळकूट, खोबरं, जिरे धणे, तिखट, आणि याचं जे सिक्रेट असतं ते म्हणजे गोडा मसाला. तो गोडा मसाला अप्रतिम जमलेला आहे. मी त्यांना विचारणार जाताना की तुम्हाला थोडा गोडा मसाला देऊ शकाल का. जिभेला फास्टिंग केल्यामुळे आणि त्या सुगंधामुळे जिभेला लगेच पाणी सुटतं, आणि जिभेला पाणी सुटलं की पचन चांगलं होणार, हे लक्षात ठेवायचं. सो अप्रतिम. ऑफसेट करायला गूळ टाकलेला आहे. एक टिपेल बनवायची पद्धत असते, त्या पद्धतीने हा बनवलेला आहे. मला ही भाजी खूप जास्त आवडलेली आहे. पुढे चैनीची परमावधी, मटार उसळ, झकास. मटारचा सीझन चाललेला आहे, आणि अतिशय फ्रेश, आणि बेस अगदी मसाला जो आहे तो वापरलेला आहे. ओव्हरपॉवरिंग यात काहीच नाही आहे. खायला चविष्ट वाटेल या टाईपची चव आहे. आणि हिरवं जे वाटण असतं आपलं, ते हिरवं वाटण याच्यामध्ये केलेलं दिसतं आहे. पुढे माझी आवडती आळूची भाजी, अतिशय झकास. बेसन पीठ टाकल्यामुळे जो थिकनेस प्रॉपर यायला पाहिजे तेवढा आलेला आहे. म्हणजे ही पातळ पण नाही आहे, खूप डेन्स आहे, अशातली काही गोष्ट नाही आहे. शेंगदाणे आहेत, चिंचेचा कोळ, तो आंबटपणाला जो वापरतात तो प्रमाणात आलेला आहे. आंबट चोखा दिसतो याच्यामध्ये, आणि जो इसेन्शियल गूळ पाहिजे थोडासा गोडवा यायला, तो गूळ याच्यामध्ये वापरलेला आहे. ओव्हरऑल टेस्ट अतिशय छान.
म्हणजे बादशाही जे आहे टिळक रोडला त्याचे जर कोणी खाल्ले असेल तर सिमिलर त्या टाईपची ही भाजी झालेली आहे. मी आजसुद्धा हे सगळं भाज्या भरपूर खाणार आहे. मला खूप आवडल्या तिथल्या भाज्या. आणि हे जे टिपिकल महाराष्ट्रीयन पदार्थ जे आहेत त्यात कुठलाही गट्टा नाही आहे, पनीर नाही आहे, पापड की भाजी नाही आहे, शेव की भाजी नाही आहे, म्हणजे ॲक्च्युअल भाज्या आहेत या ठिकाणी. ते मला सगळ्यात जास्त आवडलेलं आहे. मिक्स भाज्यांचं जे लोणचं आहे इतकं बारीक कापले त्यांनी की ज्यांना दात नाही आहेत असे लोक ते सुंदर इझिली होऊ शकतील. चव त्याची तर अप्रतिम आहे. अशी लोणच्याची चव खूप म्हणजे पहिल्यांदाच बघतो आहे मी. ही मिक्स भाज्या आहेत. मिक्स भाज्यांचं लोणचं मी ह्याच्या आधी खाल्लेलं आहे आणि हे ज्या पद्धतीने बनवलेलं आहे फार सुंदर. मसाले भात येतो आहे, अगदी थोडंसं बस. तूप नाही. सो मला तूप आवडत नाही. हे मसाले भात आता टेस्ट करतो. मला सुट्टा असा भात असायला आवडत नाही, थोडासा गिचका पाहिजे, त्याप्रमाणे हा आहे. आणि सुगंध काय म्हणतात त्याला, चमचमीत, मसालेदार आणि खमंग असा वास येतो आहे, सुगंध येतो आहे असं मला म्हणायला लागेल. स्पेसिफिकली पुणेरी मराठीमध्ये. ॲप्रोप्रिएट प्रमाणामध्ये मीठ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते पडलेलं आहे. आणि जिरे मोहरी तिखट प्रॉपर आहे. मटार किंचित आहेत. नंतर गोडा मसाला याच्यामध्ये आहे. खोबऱ्याचे पीसेस याच्यामध्ये टाकलेले आहेत. ओलं खोबरं वरनं भुरभुरलेलं आहे. ओव्हरऑल मसाले भात खूप छान आहे, मला आवडला. भातामध्ये काजूचे तुकडे टाकलेले आहेत. बऱ्याच वर्षाच्या पंक्तीमध्ये जसं मसाले भात असायचं आणि ओव्हरऑल जेवण असायचं तसं लग्नाच्या पंक्तीतलं जेवण, बट हेच कॅप्शन करावं या व्हिडिओचं. इतकं सुंदर जेवण आहे. आजचं जे स्वीट आम्रखंड चांगलं आहे, खूप डेन्स आहे. मला काही खूप त्यामध्ये एक्सेप्शनल असं काही वाटत नाही आहे. वरण भात पण असतो, पण मी काही वरण भात घेतलेला नाही आहे. ताटामध्ये जेवढं काही आलं आणि जे काही मी जास्तीचं घेतलं सगळ्या सगळं मी संपवलेलं आहे. तर फायनल वर्डिक्ट परत 1000 स्टार थाळी आहे ही. लग्नाच्या पंक्तीत आपण जेवतो, पूर्वीच्या काळी जेवायचो त्या टाईपचं हे पूर्ण जेवण मला आज वाटलं. कोणालाही आवडेल आणि शुद्ध महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण आहे. काही इकडचे तिकडचे प्रदेशात आणलेले पदार्थ याच्यामध्ये नाही आहेत. आणि मग पुन्हा आपण भेटूया पुढच्या एखाद्या अशाच फूड ब्लॉगमध्ये.